सत्य परिस्थिती आणि एफ-आय-आर मधली परिस्थिती आणि पोलिसांनी आज न्यायालयासमोर मांडलेली परिस्थिती ह्या गोष्टीमध्ये खूप तफावत आहेत. सत्य परिस्थिती अशी आहे की हे जे सर्व आरोपी आहेत ह्या सर्व आरोपींना सोमवारी रात्री 2:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे. कायदा सांगतो की अरेस्ट केल्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करायला पाहिजे, परंतु पोलिसांनी त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर केले नाही. तिथे त्यांच्या बेसिक ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे. ही बाब मी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाला विनंती केली की इगतपुरी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज तुम्ही मागून घेण्यात यावे आणि त्यावरून हा संशय दूर होईल की आरोपींना 24 तासामध्ये हजर केलं आहे की 24 तासाच्या नंतर हजर केलं आहे. परंतु न्यायालयाने हे सबमिशन ग्राह्य धरलं नाही. न्यायालयाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. पण हरकत नाही, मी ज्या आरोपींना रिप्रेझेंट करत होतो ह्यापैकी बरेच आरोपी त्या ठिकाणी घटनेच्या वेळी ह्या कृत्यामध्ये सहभागी नाही आहेत. ते सचिन अडोळे, अर्जुन अडोळे हे 2 व्यक्ती जे आहेत यांना मुंबई नाशिक हायवेच्या पडगा टोल नाक्याच्या तेथून अटक केलेली आहे. रात्री 2च्या सुमारास, सोमवारी रात्री 2च्या सुमारास. घटनास्थळी हे आरोपी तिथे नव्हते. ते पळत का होते असं पोलीस? ते पळालेलेच नव्हते. ते त्यांच्या ॲज रुटीनमध्ये त्यांच्या घरी निघालेले होते. ते कुठेही पळून गेलेले नव्हते. कुठले ते पडग्याला ताब्यात घेतले म्हणजे कुठले, मग कुठून कुठे चालले होते? ते कसाऱ्याचे आहेत. कसाऱ्यावरनं तो सचिन अडोळे जो आहे त्याची बहीण आजारी होती आणि बहिणीला बघण्यासाठी तो स्वतःच्या कारने तिथे निघाला होता. 2 आरोपी पडग्यातून घेतले. हो. त्यांच्या दोघांचे घर तिकडे नव्हते, मग ते तिकडे का जात होते? ते कसाऱ्यातले आहेत. पडग्यामध्ये त्याची बहीण राहते आणि बहिणीला भेटण्यासाठी तो निघाला होता. मुळात असं आहे की एवढे सर्व इगतपुरी तालुक्यातले व्यक्ती सोडले त्या दोघांनाच का अटक केली, यातही काहीतरी असेल ना सर? त्या दोघांनाच का अटक केली हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, परंतु त्यातील एका व्यक्तीवर 2 वर्षापूर्वीचा एक गुन्हा आहे आणि तो ह्युमन बॉडीच्या अगेन्स्टचाच गुन्हा आहे. परंतु काल आपण SP साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलाय, मी देखील तो बघितलाय. त्याच्यावरनं असं स्पष्ट दिसतंय की नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे. त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे. अधीक्षकांना दहशत निर्माण करायचं काय कारण असं, म्हणजे कशासाठी दहशत? ज्या आरोपींचा ह्या गुन्ह्याशी, ह्या घटनेशी काहीही संबंध नाहीये अशा आरोपींना त्यांनी ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे. येत्या 18 तारखेला मी त्या आरोपी कुठे होते ह्याबाबतचं CCTV फुटेज न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे. FIR मध्ये आज सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की ह्या आरोपींचा नेमका उद्देश काय होता, परंतु FIR दाखल करणारी जी महिला आहे त्या FIR मधनंच तिने आरोपींचे उद्देश जे आहेत ते 3 वेळा बदल केलेले आहेत. पहिले ती म्हणते की त्यांचा आम्हाला लुटण्याचा उद्देश होता, माझा मोबाईल खेचून नेला. दुसऱ्या वेळेला ती म्हणते की मला मॉलेस्टेशन करण्याचा उद्देश होता, माझं मॉलेस्टेशन केलं. तिसऱ्या वेळेला ती म्हणते की आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नक्की ह्या आरोपींनी जर त्यांचा पाठलाग केला असेल तर तो कशासाठी केला, या 3 गोष्टीपैकी हा एक मोठा संभ्रम आहे. 6 ठिकाणी वेगवेगळ्या घटना त्यांच्याबरोबर घडल्या म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी FIR मध्ये 6 ठिकाणी घटना घडली असं लेखी नाहीये. ठीक आहे, ओके. नाव सर आपलं? तुमचं नाव? ॲडव्होकेट अनिल कांबळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.